इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। महाराष्ट्रात आता हॉटेल, ढाबे किंवा बाजारात पनीरच्या नावाखाली पाम ऑइल आणि केमिकलचे धीमे विष विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने राज्यात एनालॉग पनीर म्हणजेच कृत्रिम बनावट पनीरवर पुढील 1 वर्षासाठी संपूर्ण बंदी घातलेली आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे अधिकृत राजपत्र जारी केले असून हा आदेश राज्यात तात्काळ लागू करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे राज्यात गोळा करण्यात आलेल्या एनालॉग पनीरच्या नमुन्यांपैकी 40% नमुने प्रयोगशाळेत मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि असुरक्षित आढळले आहेत। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट पनीर वापरले जात असल्याचा मुद्दा लावून धरला होता। दुधाऐवजी स्वस्त पाम तेल, स्टार्च आणि घातक रसायने वापरून हे पनीर हुबेहूब खऱ्या पनीरसारखे बनवले जायचे। पूर्वी सरकारने यासाठी मेनू कार्डवर लिहिणे बंधनकारक होते, मात्र तरीही फसवणूक सुरूच राहिल्याने आता थेट 1 वर्षाची कडक बंदी घालण्यात आलेली आहे। या नवीन आदेशानुसार जर कोणीही एनालॉग पनीरची निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा साठा करत आढळले तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 1 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो। तसेच या धोकादायक अन्नामुळे गंभीर परिणाम किंवा मृत्यू ओढवल्यास थेट जन्मठेप आणि किमान 10 लाख दंडांची कडक तरतूद करण्यात आलेली आहे। प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की ही बंदी केवळ केमिकल आणि पाम तेलापासून बनणाऱ्या एनालॉग पनीरवर आहे। दुधापासून बनणाऱ्या खऱ्या प्रामाणिक पनीरवर कोणतीही बंदी नाही। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की बाजारात अत्यंत स्वस्त दराने म्हणजे 200 ते 250 रुपये किलो मिळणारे पनीर खरेदी करताना काळजी घ्या, कारण शुद्ध पनीर बनण्याचा खर्चच 400च्या पुढे जातो। सरकारच्या या धडक आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी।